सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्व प्रमुख अतिथींचं दयानंद सभागृहामध्ये स्वागत आहे। कृपया समोर येऊन बसावं आपण सगळ्यांनी। सर स्वागतम सुस्वागतम। स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि अभिनव मानव विकास संस्था लातूर द्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्व विज्ञानेश्वराचे या विनाताई गवाणकर यांच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व श्रोत्यांचे दयानंद सभागृहात मी हार्दिक स्वागत करतो। डिसेंबर 1984 साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत व त्यांच्या व्याख्यानाने लातूर शहरात स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेची सुरुवात झाली। त्याला आज 36 वर्षे पूर्ण होत आहेत। या 36 वर्षाच्या प्रवासात संगीत, कला, नाट्य, वाणिज्य, विज्ञान, राजकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रामधल्या गणमान्य व्यक्तींची या व्यासपीठावर व्याख्यानं झालेली आहेत व त्याला भरभरून प्रतिसादही मिळालेला आहे। या वर्षीचा व्याख्यानमालेचा हा दुसरा कार्यक्रम आहे। आज आमच्यासोबत सहप्रायोजक म्हणून आहेत अभिनव मानव विकास संस्थेद्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालय। आपण सर्व जाणता की श्री किशन सोमानी विद्यालयाने अल्पावधीतच लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला दैदिप्यमान ठसा उमटवला आहे। समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे विद्यालय सदैव तत्पर असते। या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम सादर होतो आहे विनाताई गवाणकर यांचे विश्व विज्ञानेश्वराचे। सर्वप्रथम थोडंसं विनाताईविषयी। विनाताई या प्रख्यात लेखिका आहेत। विपरीत परिस्थितीत संघर्ष करत असामान्य कार्य करणाऱ्या अनेक प्रवृत्तींचे कार्य मराठी वाचकापर्यंत त्यांनी पोहोचवले आहे। त्यांच्या लेखनशैलीमुळे वनस्पतीशास्त्रज्ञ व शेतीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे झुंजार व्यक्तिमत्व अनेक पिढ्यांच्या मनात घर करून राहिलं आहे। आपलं सर्वांचं आवडतं पुस्तक आहे एक होता कार्वर। यासोबतच संपन्न अमेरिकी जीवन सोडून ग्रामीण भारतात आरोग्य सेवा देण्यासाठी आलेल्या डॉक्टर आयडा स्कडर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण कार्यकर्ते डॉक्टर सलीम अली, पाणी पंचायतमधून समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना मांडणारे व राबवून दाखवणारे श्री विलासराव साळुंखे अशा भगीरथ पराकाष्ठा करणाऱ्या व्यक्तींचे विचार व त्यांच्या कार्यास उजाळा देण्याचं कार्य विनाताईंनी केलं आहे व आजच्या कार्यक्रमात त्याविषयी त्या बोलणारच आहेत। आज त्या इथे उपस्थित राहिल्या। सर्वप्रथम त्यांचं व्याख्यानमालेच्या वतीने स्वागत करतील व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी लाहोटी। मी त्यांना तशी विनंती करतो त्यांनी विनाताईंचं स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाला आणखी एक साहित्यिक श्री प्रसादजी कुमठेकर उपस्थित आहेत। प्रसादजी एक उत्तम साहित्यिक असून त्यांनी अनेक मालिकांचं लेखनही केलं आहे। बारकुल्या स्टोऱ्या, बगळा अशा प्रसिद्ध साहित्य निर्मिती त्यांनी केल्यात। दिव्य मराठीमध्ये ते स्तंभलेखन करतात। नुकताच बाराशिव साहित्य पुरस्कार परभणी येथे त्यांना प्रदान करण्यात आला। त्यांचंही ते स्वागत होईल। अभिनव मानव विकास संस्थेचे सचिव श्री कमलकिशोरजी अग्रवाल यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया प्रसादजींचं स्वागत करावं। धन्यवाद सर। या कार्यक्रमाचं स्वरूप एक मुलाखतीसारखं आहे। ही मुलाखत घेणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे सचिव आदरणीय श्री अतुलजी देऊळगावकर सर। तत्पूर्वी इथे आभार मानतो मी कार्यक्रमाचे, म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वेळ वाया जाणार नाही। या कार्यक्रमासाठी सर्वात पहिल्यांदा आभार मानतो विनाताई गवाणकर यांचं। त्यांनी या कार्यक्रमासाठी लातूरकरांसाठी आणि आमच्यासाठी वेळ दिला आणि आज त्या इथे उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत श्री प्रसादजी कुमठेकर यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो व्याख्यानमालेतर्फे। अभिनव मानव विकास संस्था आणि श्री किशन सोमानी विद्यालय या विद्यालयाचे पण आभार त्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी सुद्धा खूप म्हणजे कष्ट घेतलेले आहेत। त्यानंतर सौ अनुराधा देऊळगावकर मॅडम यांचे आभार। त्यासुद्धा या व्यासपीठावर सजावट करण्यासाठी आम्हाला नेहमी सहकार्य करतात। कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो।
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार आणि अतुलजींना विनंती करतो त्यांनी कृपया मुलाखत चालू करावी. ग्रंथोपजीविये असं आपण फक्त ऐकलेलं असतं. प्रत्यक्ष ग्रंथाला जीवन ज्यांनी दिलं अशा वीणाताई आपल्याकडे आलेल्या आहेत. यापूर्वी त्या 12 वर्षापूर्वी एकदा एक होता कारभारची विशेष आवृत्ती निघाली होती, त्यावेळेला आल्या होत्या. वीणाताई 1964 ते 68 या काळामध्ये औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात ग्रंथपाल होत्या. औरंगाबादच्या रस्त्यावर सायकल चालवणारी पहिली महिला अशी त्यांची ख्याती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दृष्टी घेऊन मिलिंद महाविद्यालय चालू केलं त्यातील ग्रंथपालन करणं म्हणजे काय इयत्ता लागत असेल, काय गुणवत्ता लागत असेल हे आपण जाणू शकता. आणि त्याला त्यांनी पूर्णपणे न्याय दिला. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे त्यांच्या ग्रंथसंपदेची. कारभार, सलीम अली, आयडास कडर ही सगळी त्यांची पुस्तकं आहेत. पण कारभार हे प्रत्येक मराठी घरात गेलेलं पुस्तक आहे. इथं जमलेल्या मुलांना सांगतो, मोठ्यांना माहिती असेलच, पुढच्या वर्षी कारभारला 40 वर्ष पूर्ण होतील. आणि आत्तापर्यंत याच्या 2 लाख प्रती वितरित झालेल्या आहेत. त्याला आपण कितीने गुणायचं म्हणजे किती वाचक असतील याचा आपण त्याच्यावरून अंदाज घ्या. पण लातूरशी निगडीत एक घटना मी गेल्या आठवड्यात पुण्यात सांगितली, ते आपल्याला सांगतो. लातूरचा एक युवक, म्हणजे नक्की सांगायचं तर निलंगा तालुक्यातल्या चिलवंतवाडीचा एक युवक दुष्काळात मुंबईत गेला. मिळेल ते काम करत होता. दुष्काळात गेल्यानंतर त्याला काय काम मिळालं माहीत नव्हतं, काहीतरी वाटायला सांगितलं होतं. ते वाटत असताना पोलिसांनी सांगितलं की ही दारू आहे, त्यामुळे पोलिसांनी पकडलं. त्याला एक मात्र वेळ होतं, म्हणजे निलंग्यात असल्यापासून जो मिळेल तो कागद तो वाचायचा, आधाशीपणाने वाचायचा, पुस्तक वाचायचा. पोलिसांनी पकडलं. जुन्या काळातली ती पोलिसांची व्हॅन, ती एका वळणावर तिचा वेग कमी झाला. याचा फायदा घेऊन त्यांनी उडी टाकली. आणि उडी टाकली, वेड्यासारखा धावत पळत सुटला. आणि एका टपरीवर वडापाव खाताना त्याचा जो कागद होता त्यात एक होता कारभार असं पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि त्याच्या संबंधी कारभारची माहिती होती. तो तिथून नीट निघाला, लातूरला आला आणि मजुरी करून पहिल्यांदा त्याने कारभार विकत घेतलं. हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. नंतर तुम्हाला लक्षात येईल हे कोण व्यक्ती. शेती करायला लागले, सेंद्रिय शेती, उत्तम सेंद्रिय शेती करायला लागले. आणि नंतर आंबा कलम करण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या भागातले आम्रयोगी बाबूराव येणगे यांचं आयुष्य या कारभारमुळे बदलून गेलं. आपल्याला माहिती असेल आपल्या भागातला केशर आंबा हा फक्त आणि फक्त बाबूरावांची देण आहे. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बिदर, गुलबर्गा या सगळ्या जिल्ह्यामध्ये किमान 2 लाख तरी झाडं ही बाबूरावांमुळे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं, ज्या वेळेला फलोत्पादनामध्ये उत्तम पद्धतीनं निधी लुटण्यासाठी दरवेळेला नवीन झाड लावायचं, कलम केलेलं ते रोप असायचं. त्या रोप जेव्हा कलम केलेलं लावलं जातं तेव्हा त्याचं मूळ वेटोळं होतं, त्यामुळे ते वाढतच नाही. दरवर्षी पुन्हा निधी घेण्यासाठी नवीन रोप दाखवायचं. असं करत निधी लुटत होते. तेव्हा बाबूराव सांगत होते हे चुकीचं आहे, अशास्त्रीय आहे. आपण आंब्याची कोय लावली पाहिजे आणि आलेल्या झाडावर कलम केलं पाहिजे. या दोन्हीमधला फरक आपण बघू शकता. असं आयुष्य बदलून गेलेले बाबूराव येणगे हे नेहमी कारभारबद्दल बोलत होते. असे एक बाबूराव येणगे आहेत. पण आपल्याला कल्पना येईल की आत्ता वीणाताई इथं आल्या तेव्हा एक डॉक्टर हुक्केरी आहेत. त्यांनी कारभार वाचून त्यांच्या मनात काय बदल झाले याच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. परत एकदा इथं जमलेल्या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायची इच्छा आहे की आपल्याला हे माहिती आहे कारभार गुलाम होता 1860.
1860चा जन्म असलेला कारवर हा विकत गेलेला होता. त्याच्या मालकाने त्याला उदारपणे वागवल्यामुळे त्याला हे सगळं झालं. या निमित्ताने फक्त मला एक घटना सांगायची आहे. सेनेगल हे पश्चिम आफ्रिकेच्या कोपऱ्यावरचं देश आहे सेनेगल. त्याची राजधानी आहे डकार. तिथून एक 15 मिनिटाच्या बोटीच्या अंतरावर गोरी नावाचं बेट आहे. तिथून गुलामांची विक्री होत होती. 1444ला जी सुरू झाली तिथून 400 वर्ष गुलामांची, 1848ला गुलामांचं बंदीचा कायदा आला, तोपर्यंत गुलामांची विक्री होत होती. गुलाम म्हणजे काय तर दोन्ही हातात साखळदंड, पायात साखळदंड, लोखंडाचे गोळे. त्या गोरी बेटाला डॅरिल डिमॉन्टे हे पर्यावरणातले पत्रकार आणि मला जाण्याचा प्रसंग आला होता म्हणून सांगतो. अशी जर समजा 2 मजली ती इमारत असेल तर वरच्या मजल्यावर विक्रेते आणि खरेदीदार उभं राहायचे आणि खालून महिला, मुलं आणि पुरुष यांना सोडलं जायचं. 60 किलोच्या वर वजन असेल त्याला लागलीच पाठवलं जायचं आणि त्यांनी बोटीने निघून जायचं. चांगल्या पुरुषाची किंमत होती 1 बंदूक, चांगल्या बाईची किंमत होती 1 वाईनची बाटली, मुलीसाठी आरसा आणि मुलासाठी एक छोटा सुरा. अशा पद्धतीने त्यांचं दिलं जायचं. जर पुरुषाचं वजन भरलं नाही तर वजन वाढेपर्यंत त्याला डुकरासारखं खाऊ घातलं जायचं, मग विक्री व्हायची. त्या एका बेटावरनं 2 कोटी गुलामांची विक्री झाली होती. आणि जेव्हा विक्री होत नसे तेव्हा त्यांना डांबून ठेवण्यासाठी 8.5 फूट बाय 8.5 फुटाची खोली होती, जिथं 1991 साली नेल्सन मंडेला 1 तास उभं राहिले आणि म्हणाले की मला सहन करायचं की तिथं काय झालं असेल. तिथं मुलींना, बायकांवर वर अत्याचार व्हायचे आणि तो आवाज खाली ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्यानं संगीत लावलं जायचं, असं तिथल्या गाईडनी सांगितलं. ही गुलामांची अवस्था, त्यातून आलेला हा कारभार. म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की औद्योगिक क्रांतीच्या आधी, म्हणजे तिथं त्यांनी असं लिहिलेलं आहे त्या याच्यावर वाक्य की गोऱ्यांच्या शेतीचं सिंचन आमच्या रक्तानं झालेलं आहे. याचा पुढचा भाग, नंतर जी औद्योगिक क्रांती झाली ज्यामध्ये भारताचा संबंध कच्चा मालाचा असेल आणि भारताचं रक्ताचं शोषण केलं असेल, तर कृष्णवर्णीय आफ्रिकन्सच्या हाडाचा भुगा केला आहे असं तिथं नमूद केलेलं आहे. यावरून आपल्याला कारभारचं सांगता येतं. जाता जाता फक्त एवढीच गोष्ट सांगतो, जेव्हा तिथं भेट दिलेल्यांच्या यादीमध्ये आमचं भारत नाव दिसलं तेव्हा आम्हाला तो म्हणाला की तुम्ही गांधींच्या देशातनं आलाय का? तर म्हटलं हो. म्हटलं तुम्हाला गांधींविषयी काय माहिती, असं त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले अहो ज्यांच्यामुळं मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांनी आम्हाला एवढं हक्क मिळवून दिलेत, त्या देशातले माणसं आणि ते गांधीजी आमच्यासाठी अतिशय वंदनीय आहेत. अशी ती आठवण मला इथं यासाठी सांगायची होती की कारभारकडे आज आपल्याला पाहताना जे इतक्या, म्हणजे तुम्ही जी निवड केली ती सर्व प्रकारचे अडथळे असताना एखादा माणूस काय करू शकतो आणि त्याचे प्रचंड अपमान, म्हणजे आपण काय समजतो अपमान कशाला, इतकी अवहेलना होत असताना, म्हणजे त्यांचं मन नेमकं तुम्हाला काय वाटलं की कोणत्या पद्धतीने ते या सगळ्या गोष्टीकडे पाहत होते? तुमच्याकडे काहीच नसतं, म्हणजे शून्य सगळं आजूबाजूचं असताना मला ह्याच्यात जगायचं आहे, मला ह्याच्यात टिकायचं आहे. तर ताकद कुठली, तर माझ्याकडे काहीच नाही ही त्याची ताकद आहे. त्या सगळ्या न्यूनत्वावर, त्या सगळ्या उणीवावर मात करायची तर मला शिकलं पाहिजे. हा त्याचा एक हा होता, शिकलं पाहिजे मला. कारण तो सगळा समाज त्या काळातला अडाणी आहे. त्यांना अक्षर ओळख नाही, ते फक्त अन्नावारी राबत आहेत, त्यांना कुटुंब संस्था नाही, त्यांना शेतं नाहीत, स्वतःची घरं नाहीत. आणि तुम्ही सांगितलं त्याच्यातला दुसरा भाग म्हणजे हे गुलाम जेव्हा विकले जायचे तेव्हा त्यांना कुटुंब व्यवस्था नव्हती. बायका एकीकडे विकले जायचे, पुरुष एकीकडे विकले जायचे. त्याच्यामुळे ते मालकाचं जे काही देईल, तुकडा टाकेल, त्याच्यावरती ते जगत होते. तर अशा घरात हा जन्मलेला मुलगा जो अनाथ वाढतोय, तेव्हा ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर मला शिकलं पाहिजे, हे त्याचं मुळात होतं. म्हणजे स्वतःला घडवल्याशिवाय, स्वतः तयार झाल्याशिवाय ती जी, जरी तुम्ही म्हणता तसं 1864 गुलामगिरी नष्ट झाली, तरी
प्रश्न असा होता, म्हणजे मी माझ्या मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना नेहमी प्रश्न विचारते की 8 वर्षाच्या मुलाला सांगितलं की तू स्वतंत्र झालास जा, तो काय करेल? त्याला शहरात सोडलं, तू स्वतंत्र झालास आजपासून, तर काय करेल? तो कोणाची तरी गटारं साफ करील, गाड्या धुईल, हेच करेल. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय हे सुद्धा त्या समाजाला समजलेलं नाही. मग स्वातंत्र्याचं ह्या करायचं काय? तर स्वातंत्र्य भोगण्यासाठी लायकी निर्माण करायची स्वतः, ते संधी साधण्यासाठी, म्हणजे शिकलं पाहिजे, हा त्या स्वातंत्र्याचा अर्थ होता. आणि म्हणून त्यांनी कुठलेही प्रश्न, काहीही अडचणी त्यांनी त्याची तमा न बाळगता स्वतःला घडवण्यासाठी उपासमार, अपमान तुम्ही मागाशी म्हणा, हे सगळं सहन करत तो शिकत राहिला. आणि शिकून एका टप्प्यानंतर, म्हणजे न विचारलेल्या प्रश्नाचं पुढचं उत्तर असं आहे की शिकून तो कॉलेजमध्ये प्रोफेसर झाल्यावर, हा कृष्णवर्णी पहिला प्रोफेसर कॉलेजमध्ये ज्याला मिळालेलं आहे स्थान, हा स्वतःचा विकास, चांगली पगारी नोकरी असताना जेव्हा त्याला बुकर टी वॉशिंग्टनचं पत्र येतं की तू आमच्या याच्यासाठी निघून ये, तेव्हा त्या नोकरीकडे पाठ फिरवून तो निघून येतो. म्हणजे शिक्षणाचा उपयोग काय करायचा हे त्याच्या मनात जे कुठेतरी चित्र होतं, त्यासाठी तो स्वतःला घडवत होता. तर मला नेमकं जे सांगायचं होतं हेच की मुलं त्यावेळेस, म्हणजे माझ्या काळात, म्हणजे 80च्या सुमाराला अशी परिस्थिती होती की MSc BSc व्हायची, केमिस्ट्री घ्यायचे, फिजिक्स घ्यायचे, मग कुठेतरी रेल्वेत किंवा पोस्टात नाही तर बँकेत अशा नोकरी करायची. म्हणजे आमचे शिक्षण आणि आमच्या अर्हता किंवा ते हे मिळवण्याचं, अर्थार्जनाचं साधन, ह्याच्यात काही ताळमेळ नव्हता. मग तुम्ही शिकता कशासाठी? तर केवळ नोकरी मिळवण्यासाठी का? अभ्यास कशासाठी करतात? तर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. चांगले मार्क्स कशासाठी? चांगल्या कॉलेजात प्रवेश. चांगला कॉलेज कशासाठी? तिथून बाहेर पडल्यावर चांगली नोकरी, आणि चांगली नोकरी म्हणजे जास्त पैसा. हेच सगळे आम्ही लावतो. ही परिमाणं विचार करा, तुम्हाला कशात आनंद मिळेल, त्यासाठी तुम्ही निर्णय घेऊन काय शिकाल हे ठरवा. हा सांगण्याचा छोटासा उद्देश माझा होता त्यावेळेस. पण एवढं संशोधन करूनही अमेरिकेत त्या काळात त्यांना त्यांच्या कपड्यावरनं, त्यांच्या वर्णावरनं वैज्ञानिक परिषदेमध्ये सुद्धा अपमान सहन करावे लागले. हो. तर अशा वेळेला एक संधी मिळेल किंवा मिळणार नाही असं म्हणून त्यांचा संताप कधी बाहेर आलेला दिसत नाही. थोडंसं ते एक ओळखून होते, म्हणजे त्यांनी जे लहानपणी बघितलं होतं की मी फार संघर्षात उतरेन किंवा फार शहाणपणा करेन, तर त्यांनी जे बघितलं होतं निग्रोंना जाळताना, गुलामांना शेगोटीत टाकताना, तर मी जर असं करेन तर मला संघर्षाला जर मी तोंडच बसायला लागलो तर मला हे दुसरं काम जे आहे निर्मितीचं, सृजनाचं, हे थांबवावं लागेल. म्हणजे स्वतः बुकर टी वॉशिंग्टन म्हणायचे की सगळे म्हणतात की जॉर्ज वॉशिंग्टन हा संघर्षमय का नाही आहे. तो जर ते करत बसला असता तर त्यांनी हे संशोधनाचं काम कधी केलं असतं. म्हणजे त्यांना एक कळत नव्हता, त्यांचा अपमान होतो आहे, त्यांना दुर्लक्षिलं जातं आहे किंवा त्यांना हेटाळणी होते, असं थोडंच आहे. ते म्हणायचेच ना, माझा अपमान होतो, मला वाईट वाटत नसेल का? पण ते जर मी विचार करत बसलो तर माझं काम कोण पूर्ण करेल. म्हणजे त्यांनी एक खलील जिब्रानचं मोठं मला इथे उक्ती सांगावीशी वाटते की तुमच्या जगण्याला एक प्रयोजन हवं, प्रयोजनाला अभ्यास हवा, अभ्यासाचा व्यासंग झाला पाहिजे, आणि त्या व्यासंगाला कृतीची जोड मिळाली पाहिजे. आणि ती कृती कोणासाठी, ज्याच्यासाठी कराल त्याच्याविषयी तुम्हाला प्रेम असलं पाहिजे, म्हणजे त्या कृतीला अर्थपूर्णता येते. तर कार्व्हरचा जेव्हा अभ्यास मी म्हणजे केला तर तेच झालं की त्यांनी प्रयोजन ठरवून घेतलं आहे. म्हणजे तुम्ही जी बाकीची सुद्धा मी जे मागे वळून जेव्हा बघते माझ्या निर्णयाकडे, तेव्हा मला हेच दिसतं की त्या सगळ्यांनी स्वतःच्या आयुष्याचं प्रयोजन ठरवलं आहे. नुसतं प्रयोजन ठरवलं नाही, त्याचा अभ्यास, त्याचा व्यासंग केला, आणि ती केवळ तिथेच न थांबता ती कृती केली आहे त्यांनी. आणि त्या कृतीतून हे एक नवीन मानवतेचं, ज्याला उन्नयन म्हणू किंवा ज्याला एक काहीतरी विकास म्हणू अशी देणारी दिशा मिळालेली. तर हे मोठेपणाचं हे लक्षण आहे. ते मला ते त्या कार्व्हरच्या जगण्यात दिसलं, आणि मग असं वाटलं की ही एक वेगळी व्हॅल्यू सिस्टीम आहे. तुम्ही म्हणालात ना फाटके कोट वगैरे, तर आम्ही कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं. कदाचित माझं उत्तर थोडं दीर्घ होत असेल तरी सांगावं असं वाटतं म्हणून सांगते की आमची व्हॅल्यू सिस्टीम काय. फाटक्या कोटातल्या माणसाने म्हणजे काय सांगतो याच्यापेक्षा कोण सांगतो याच्याकडे मी लक्ष देतो. सांगणारा कोण आहे, तो सुटाबुटातला आहे का, गोरा आहे का, गोरा आहे का,
एक थोडंसं उदाहरण थोडंसं तुमचं सांगते. मी कुडाळला एका ठिकाणी एक असंच शिक्षण म्हणजे क्लासेस वगैरे चालवतात, पण ते चांगल्या याने करतात. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसभराचं शिबिर ठेवलं होतं. तर त्यातल्या एका मुलाने असंच विचारलं की म्हणजे हे राहणी आणि व्हॅल्यू सिस्टीम म्हणतात, मग आजच्या जगात तुम्ही हे कसं करा. म्हटलं तुमची स्वतः दृष्टी अशीच झालेली आहे की तुमच्याकडे समोर सुटाबुटातला माणूस उभा राहिला तरच तो हुशार, शहाणा आणि त्यांनी काहीतरी आयुष्यात केलं असं तुम्हाला वाटतं. तर एक मगाशी तुम्ही थोडंसं आत्मगौरव होईल, माफ करा, पण कारवर वाचून एक एक वाचक माझा ह्यानी एक मी फार लांब जाते का अजिबात नाही. तुम्ही मोकळे काय असतं, तुम्ही आधी थोडं मागे येते. मगाशी म्हणाले तुम्ही लातूरला आलात, खूप छान वाटलं वगैरे वगैरे. लेखकाला सुद्धा वाचकांना भेटायचं असतंच की, ते कोणासाठी. जो मला कुणी हे वाचू नये असं वाटलं असतं तर मी लिहिलंच नसतं. तर तो भाग वेगळा. तर त्याला म्हटलं की तिथे एक कुडाळजवळ एक साध्या गावातला साधा तरुण हा मुंबईत नोकरी करत होता. आणि तिथे त्यांनी मुंबईत बघितलं की रस्त्यावरती लोक राहतात, त्यांची कोणी काळजी घेत नाही, त्यांचं अंगावर किडे पडलेले असतात, झोपायला जागा नसते. तर त्याला एक काहीतरी खटकत होतं, वाईट वाटत होतं. त्यांनी MSW केलं आणि त्यांनी खारला एक असं ठिकाण निर्माण केलं की जिथे ते लोक घेऊन जात असे आणि त्यांना तो सेवा देत असे. सुरुवातीला त्याला काही म्हणजे हिडीस फिडीस वगैरे होतं. त्यांनी त्या जागेचं नाव कारवर डे केअर सेंटर ठेवलं. कारवर डे केअर अशासाठी की तो म्हणाला कारवर वाचल्यानंतर तर तुम्ही मगाशी विचारलं हेतू काय. माझा हेतू हा मुळीच नव्हता की कोणीतरी ह्याच्यातून आश्रम उभा करावा. मी आपलं म्हणत होते जे तुम्ही काम हातात घ्याल ते कारवर वृत्तीने पार पाडा म्हणजे यश मिळेल. याने ते कारवरचा वेगळ्या दृष्टिकोनातून कारवरकडे बघितलं. त्याने ते निराधार लोकांसाठी शेल्टर होम सुरू केलं. आज हे 2000 सालची गोष्ट आहे. आज 2020मध्ये 180 रस्त्यावरचे लोक तो सांभाळते. आणि त्यातले जे बरेचसे लोक ज्यांना आठवणी आहेत, स्मृती आहेत, त्यांची तो घर वापसी करतो, पत्ते शोधून देतो. पण जे जाणीवपूर्वक घराबाहेर काढून टाकलेले, ज्यांना काही आधार नाही, अशा लोकांना तो या मुंबईत जिथे तुम्ही फोन फक्त करायचा, तुमची जबाबदारी काही नाही, फक्त त्याला फोन करून सांगायचं. आता कोणी त्याला जीप दिली आहे, कोणी त्याला मदत देतं आहे करतं, आणि त्याच्यातून त्यांनी ते आता 180 लोक उभे करते. तर मी त्या विद्यार्थ्यांना म्हटलं, तो असा साध्या कपड्यातला बुशर्ट पॅन्ट आणि साध्या असा आहे सावळासा माणूस, तो जर तुमच्यासमोर बोलायला उभं राहिला तर हा काय बोलतोय असं म्हणणार तुम्ही, कारण तो सुटाबुटात नाही आहे. तर ही व्हॅल्यू सिस्टीम जी आहे माणसाकडे बघण्याची, ही आम्ही कुठेतरी घेतलं पाहिजे. तो काय करतोय, आज प्रत्येक वेळेला तो काही लाखांची त्याच्यावर कर्ज असतं, कारण तो एवढ्या लोकांना जेवायला खायला घालायचं. कारण त्या आश्रमात जाऊन मी राहिली आणि जेवलेली आहे, म्हणजे ते जेवण काय असतं ते मी बघितलेले. ह्या लोकांची तो काळजी घेतोय, त्यांना निवारा देतोय, करतोय. ते जे करतोय त्या काम तुमची आमची माणसं सांभाळण्याचं जो करतोय तो काय कमी आहे का. पण तो त्याच्या कपड्याकडे बघून तुम्ही ठरवणार, त्याच्या चपलाकडे बघून तुम्ही ठरवणार. पण आज त्याने असं स्थान निर्माण केलं आहे की अनेक ठिकाणची ही सोशल वर्क शिकवणारी जी कॉलेजेस आहेत MSW, याची मुलं 8-8 दिवस त्याच्याकडे जाऊन आता ते शिकत आहेत. वीणाताईंच्या बोलण्यातनं सतत एक व्हॅल्यू सिस्टीम असं आपण ऐकतोय. ती जी मूल्यव्यवस्था आहे आणि त्या मूल्यव्यवस्थेमध्ये वर्णभेद, गरीब श्रीमंत हा भेद आणि लिंगभेद हा दिसतो. आणि त्यात अन्याय सहन करणारे आणि झगडणारे, तर तुमच्या एकंदरीत सर्व लेखनातनं याच्या विरोधात झगडणाऱ्यांविषयी एक तुम्ही सातत्यानं लिहित गेलेलं आहात. तर आता तुमच्या एकंदरीत लेखन प्रवासामध्ये एका कुठल्याही टप्प्यावर बीज कसं पडतं, म्हणजे समजा सलीम अली असतील, खानखोजे असतील, ह्याचं बीज कधीतरी पडणार आणि नंतर त्याचा वृक्ष होणार आहे, तर ते आपल्याला सांगता येईल का. म्हणजे आम्हाला ते समजून घ्यायला आवडेल की कोणत्या ह्याला एक एक तुम्ही मार्गात प्रवासात कसा तो सुरू झाला. थोडंसं जसं मूल्यव्यवस्थेसाठी म्हटलं
तर मगाशी माझा उल्लेख झाला की मी लायब्ररीयन होते, तर वाचनाची आवड असल्यामुळे मी अनेक प्रकारची, म्हणजे चरित्र हा विषय माझा वाचनाचा, मी अनेक प्रकारची चरित्र वाचली. आणि मग माझ्या लक्षात आलं की धाडस हे अनेक प्रकारचं असतं. धाडस म्हणजे एखाद्यावर बंदूक रोखणं, एखाद्याला पाडणं, एखाद्याच्या थोबाडीत मारणं, किंवा आपल्यावर अन्याय झाला म्हणून त्याच्या अंगावर धावून जाणं, किंवा काही शारीरिक क्षमता किंवा तुमची क्षमता जाऊन, हेच धाडस आहे का? किंवा एखादा उंच डोंगर चढून जाणं आणि एखादं उत्तर ध्रुवाचं शोधणं, हेही धाडस आहे. पण तेच आहे का? धाडस म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहता येणं. धाडस म्हणजे जे समाज मान्य किंवा समाजात रुळलेलं नाही, परंतु जे आवश्यक आहे अशा गोष्टीचा ध्यास घेऊन त्याच्यासाठी धडपडणं. मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्या टाळ्या वाजवणार आहात, त्यांना पुरस्कार देणार आहात, का तुम्ही त्यांच्यासाठी काही करणार आहात, का तुम्ही त्यांची हेटाळणी करायत, याच्यात ते लोक अडकत नाहीत. तर माझा आत्मविश्वास पूर्ण आहे, मी जे करतो आहे त्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे आणि ते मी करणारच, असं म्हणून 40 वर्ष जो एखाद्या घटनेसाठी, कोणी माझे जे चरित्रलेखचे नायक आहेत ते सगळे दीर्घायुष्य आहेत. एक रोझलिन फ्रँकलिन कॅन्सरने गेली आणि त्यांनी आयुष्यभर, मग सलीमा अली असोत किंवा आणखीन खानखोजे असो, आयुष्यभर एक ध्यास घेऊन ते काम करत राहतात. हे जे धाडस आहे आणि हा जो त्यांचा कामावरची निष्ठा आहे, आणि त्याचं आर्थिक गणित नाही त्यांना माहिती, पण निश्चितपणे ह्याने बदल घडणार आहे. आउट ऑफ बॉक्स जाऊन जे करणं, हे धाडस जे आहे, हे मला नेहमी आकर्षित करतं. हे यापैकी बहुतेक सगळे असेच आहेत. काळाच्या पुढे होते. म्हणजे तुम्ही ह्याच्यातला कुठलाही काढला तर त्यांनी प्रत्येकाने स्वतःची नवीन वाट काढलेली, स्वतःचा म्हणजे म्हणतात ना डिफरंट ड्रम ऐकून त्यांनी आपले, त्यांना काय ऐकू येत होतं आणि ते कुठल्या दिशेने गेली, ती वाट मळलेली नव्हती, ती वाट परिचयाची नव्हती, आणि हे धाडस त्यांच्यात होतं.